बस खाली इथं दुखतंय ना मांडीत मांड येते ना अजून हो ती दुखते उठून बसा उठून बसा चालताच माहिती नाही का इकडे तर इकडे इथं बसा तुम्ही काय सांगता नीट ऐका किती दिवसापासून काय काय त्रास होतो ते मला सांगा हे पहिले माझे गुडघे दुखतात गुडघे दुखल्यानंतर ते बी दुखतात आता तुम्ही आले कुठून आम्ही शेगावून आलो शेगावून आले खामगाव आहे ना ओके खामगावच्या जवळ पोरजिरा गाव आहे ओके तिकडनं आले का हा तर मग इथं तर शिवनगरला तिकडे याच्यावरती ट्रीटमेंट केली असेल हो. कधीपासून त्रास चालू आहे तुम्हाला? हा जास्त त्रास मला 30 पासून चालू आहे 30 होती ना हा तर मग याच्यावर ट्रीटमेंट केली असेल ना डॉक्टर हा. मग काय फरक त्याचा म्हणजे तिथल्या पुरता फरक पडते ओके गोळ्या जोपर्यंत हा, खाल्लं बस, बाकी तोपर्यंत गोळ्यावर चांगलं फरक दुखणं चालू हा तर मी जे बघतोय ते हा. प्रत्येक पेशंट हाच प्रकार आहे की गोळ्या जोपर्यंत खातो तोपर्यंत असं पावर संपला की बरं दुखणं चालू होतं आणि हे 99% हाच प्रकार आहे की याच्यावरती गोळ्या औषधं तयार झालेलेच नाही म्हणजे ॲलोपॅथी डॉक्टर काय करतात आजचं दुखणं उद्या ढकलतं जोपर्यंत ढकलतं पण गोळ्या खाऊन काय उपयोग नाही होत तर मग त्रास कसा होते त्रास फक्त हे आहे ना हे पूर्ण हे एक हा पाय पूर्ण दुखते हे मांडीत दुखते असं चालताच नाही म्हणजे आता पायऱ्या जशी मी धरत आहे एवढा त्रास होतो झालं काय नाही तर तुमच्या कमरामध्ये आम्ही चेक केल्यानुसार कमरामध्ये वरती सारखं भरपूर दिवस झाले पण गाडी जशी जशी बाहेर आली तिथून ब्लड सर्क्युलेशन बाहेर होतं कमरापासून पाहिजे धडपड लागली कळलं असं उभंच नाही राहत यालाच म्हणतो सायटिक आलं त्याचा कमराचा त्याच्या स्पष्ट दिसत त्याला 3 दिवसानंतर फरक पडेल शक्य आहे पण 1-2 दिवसात मागे जाऊ शकत नाही गादी लेवल आहे पण याला आयुष्यभर नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्ही इडून पुढे 20 किलोच्या पुढे वाकून वजन नाही होऊ शकत फालतू झोपायचं नाही 30 डिग्रीत बसायचं झोपायचं आंबट वातळ गॅस होईल ऍसिडिटी होईल पित्त होईल असं पदार्थ खाऊ नका हे सगळे नियम पण ते मी आहे ते रेकॉर्डिंग करून दिले तुम्ही नंतर ते बघून घ्यायचं आमच्या चॅनल पाहतो पाणी एकदम ढिलं पाणी टिकू दे 2 पोळ्या सुद्धा होते चपाट्याच्या एका कानाला ठीक आहे आणि या बगडा तो झोपताच येत नाही नाही सहन करा थोडंसं मावशी 2 मिनिटच वाटतं ते एकच पंप देत थोडं सहन करा थोडंसं हवं वाटतं बाकी काही नाही आणि